म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर एक दिलेला आहे तुम्हाला 5 - 2 आयोटा अँड Z2 म्हणजे सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 + आयोटा व्हेन आयोटा इज इक्वल टू √-1 देन अर्ग ऑफ Z1 + Z2 आणि Z1 - Z2 म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय तर याचा आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. कोणत्याही गोष्टीचा म्हणजे कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचा जर आर्ग्युमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर या पॅटर्नमध्ये दिलेला आहे A + आयोटा B तर त्याचा जो अर्ग असतो, अर्ग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर त्यालाच आपण थीटा म्हणतो आणि तो आहे tan इन्व्हर्स B/A. म्हणजे जर मला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा असेल तर मला B ची आणि A ची व्हॅल्यू काय पाहिजे माहित पाहिजे. जर मला A आणि B ची जर व्हॅल्यू माहित पाहिजे तर इथे मला आता एक कॉम्प्लेक्स नंबर काय करावा लागणार आहे क्रिएट करावा लागणार आहे. आता जर त्यांनी सांगितलंय का Z1 + Z2 जर या ठिकाणी दिलाय तर Z1 + Z2 म्हणजे काय करणार आहे तुम्ही आन्सर मी स्टार्ट करतोय पहा 5 - 2 आयोटा हा आहे तुमचा Z1 यामध्ये मी ऍड करणार आहे कोण Z2 तो आहे 3 + आयोटा ओके अपॉन Z1 - Z2 पुन्हा मी या ठिकाणी काय करणार आहे 5 - 2 आयोटा ओके मायनस आता मायनस करत असताना सेकंड जे इक्वेशन आहे त्याचे साइन चेंज होतात म्हणून 3 इथे प्लस आहे ओके मी डायरेक्ट पुढे जातोय तर 3 मायनस होईल आणि प्लस आयोटा तो काय होईल मायनस आयोटा होईल ओके पा या ठिकाणी काय झालं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी केलेले मग 5 आणि 3 रिअल मध्ये रिअल कॉम्प्लेक्सची ऍडिशन कशी होती माहिती आहे तुम्हाला रिअल मध्ये रिअल पार्ट ऍड होतो म्हणजे इथं 8 होणार आहे आणि इथे जर पाहिलं तर -2 आयोटा आणि प्लस आयोटा म्हणजे मायनस आयोटा या ठिकाणी तयार होईल त्यानंतर जर तुम्ही पाहिले तर 5 - 3 म्हणजे 2 येणार आहे आणि -2 आयोटा -1 आयोटा म्हणजे -3 आयोटा या ठिकाणी काय होणार आहे तयार होणार आता हा जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे इथे जर पाहिलं तर पुन्हा वरती एक कॉम्प्लेक्स आणि खाली एक कॉम्प्लेक्स आहे आता याचं आपल्याला काय करायचं फॅक्टरायझेशन म्हणजे आपण बेस काय करून करतो कन्वर्ट करतो म्हणजे त्या बेसला कशाने मल्टिप्लाय करतो आपण त्या बेसला मल्टिप्लाय करतो 2 + 3 आयोटा ओके म्हणजे वरती पण काय होणार आहे 2 + 3 आयोटाने तुम्ही काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे ओके ठीक आहे मग आता त्याच्या पुढचा आन्सर काय होणार आहे 8 हा मल्टिप्लायला जाणार आहे किती किती इथे 16 त्यानंतर इथं जर पाहिलं तर 8 3 किती होणार आहे 24 साइन कोणतं असणार आहे प्लस 24 आयोटा आता मायनस आयोटा मल्टिप्लायला जाताना मायनस आयोटानी 2 ला मल्टिप्लाय केल्यामुळे इथे काय होणार आहे -2 आयोटा आणि मायनस आयोटानी इथे जर पाहिलं तर मायनस इंटू प्लस काय होणार आहे मायनस आयोटा इथे किती होणार आहे 3 1 3 आणि आयोटानी आयोटाला मल्टिप्लाय केल्यामुळे इथे काय होणार आहे आयोटा स्क्वेअर होणार आहे आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर A - B आणि A + B कॉम्प्लेक्स मध्ये माहिती आहे तुम्हाला काय होतं A² + B². A म्हणजे कोण येतं 2 आहे त्याचा स्क्वेअर आणि B म्हणजे कोण आहे 3 त्याचा स्क्वेअर ओके त्यानंतरची स्टेप काय असणार आहे पहा 16 इथे आहेत आता इथे जर पाहिलं 16 + 24 आयोटा -2 आयोटा आणि इथे जर पाहिलं तर आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1 आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1 -1 जर मी इथे पुट केलं तर -1 इंटू -3 म्हणजे काय होणार आहे +3 डिवाइड या ठिकाणी जर पाहिलं 2 चा स्क्वेअर काय होणार आहे 4 ओके आणि इथे किती येणार आहे 9 ओके डन मग आता इथे जर पाहिलं तर 16 आणि 3 या ठिकाणी किती येणार आहे 19 आणि 24 -2 म्हणजे किती येणार आहे +22 आयोटा अपॉन जर तुम्ही इथं पाहिलं तर किती येणार आहे 30 आता या ठिकाणी जर पाहिलं तर मला एक कॉम्प्लेक्स तयार करायचा आहे आता बेस हा 13 एकच आहे म्हणजे या ठिकाणी किती होणार आहे 19/13 प्लस 22/13 आयोटा म्हणजे आता माझा जो कॉम्प्लेक्स आहे तो या फॉर्मॅटमध्ये आला Z इज इक्वल टू A + आयोटा B म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्सला दोन कॉम्प्लेक्स मला दिले होते त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन होतं आणि या पॅटर्ननी मी इथपर्यंत आलो आता मला काय करायचंय A आणि B म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ Z म्हणजेच थिटा मला काय होणार आहे tan इनव्हर्स B/A फक्त काय करायचं तयार करायचं आहे मग आता tan इनव्हर्स मला A ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि B ची पण व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे मला या ठिकाणी फक्त काय करायचंय tan इनव्हर्स B म्हणजे कोण आहे 22/13 बेस A कोण आहे 19/13 दॅट्स इट म्हणजेच या ठिकाणी काय झालं बा tan इनव्हर्स 2चा बेस 13 13 वन टाइम कट झाला म्हणजे 22/19 या पद्धतीने मला या ठिकाणी आन्सर मिळाले tan इनव्हर्स क्रमांक काय माझा 1 ओके तर या पद्धतीने तुम्हाला आन्सर काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिला बा कॉम्प्लेक्स Z इज इक्वल टू x + आयोटा कॅन iota be a complex number where x and y are integers iota √-1 okay ठीक आहे then the area of rectangle whose vertices are roots equation z minus कॉन्जुगेटचा क्यूब आहे या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर कॉन्जुगेटचा काय दिसतोय तुम्हाला क्यूब दिसतोय ओके आणि पुन्हा कॉन्जुगेट इंटू मेन कॉम्प्लेक्स नंबर त्याचा क्यूब आहे इज इक्वल टू 350 इज आता हा जो एरिया आहे हा आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे ओके आणि या इक्वेशन थ्रू आपल्याला तो काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे याचा अर्थ आपल्याला एक कॉम्प्लेक्स दिलाय त्याचे रेक्टँगल म्हणजे रेक्टँगलचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आणि त्यावरनं त्या रेक्टँगलचा काय करायचं आहे देन द एरिया ऑफ रेक्टँगल काय करायचं आपल्याला रेक्टँगलचा एरिया काढायचा आता कोणताही रेक्टँगल जर असेल तर रेक्टँगलचा एरिया हा ही काय ब्रेथ आहे आणि ही काय एल ओके म्हणजे जर मला एरिया काढायचा असेल तर एरिया काय होणार आहे एल इंटू बी म्हणजे मला लेंथ आणि ब्रेथ माहित पाहिजे आता लेंथ आणि ब्रेथ जर मला माहित पाहिजे तर मला हा हे इक्वेशन काय करावं लागणार आहे सॉल्व्ह करावं लागणार आहे आता मला जर याचे कोऑर्डिनेट जरी समजले तरी मी हे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो आणि हे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो मग पाहूया मला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल ठीक आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर Z इज इक्वल टू x + आयोटा दिलेलं आहे जर कॉम्प्लेक्स नंबर या पॉइंटला असणारी या पॉइंटला असणारी या पॉइंटला आणि या पॉइंटला म्हणजे मला काय माहिती होती कोऑर्डिनेट्स माहिती होती ठीक आहे आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय पहा Z त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आणि याचा क्यूब आहे प्लस कॉन्जुगेट
आणि मेन कॉम्प्लेक्स त्याचा क्यूब आहे आणि हा किती आहे 350 आहे. ओके. आता जर इथं पाहिलं तर झेड कॉन्जुगेट पुन्हा कॉन्जुगेट आणि झेड झेड म्हणजे या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करा. म्हणजे या ठिकाणी मी कॉम्प्लेक्स म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट याला काय काढलं मी कॉमन काढला. आता कॉमन काढल्यामुळे हा बाहेर आला आणि इथे काय राहिला कॉन्जुगेटचा काय राहिला स्क्वेअर राहिला. आतमध्ये जर पाहिलं तर प्लस आता कॉन्जुगेट बाहेर आला इथे कोण राहिले आहे झेड आणि त्याचा काय क्यूब शिल्लक सॉरी स्क्वेअर शिल्लक राहिला इज इक्वल टू किती आहे 50. आता जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही कॉम्प्लेक्सने त्याच्या कॉन्जुगेटला मल्टिप्लाय केलं तर काय होतं ते जे आन्सर आहे ते काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो डायरेक्ट काय या ठिकाणी तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय त्यांनी सांगितले आपल्याला का झेड इज इक्वल टू कोरे एक्स प्लस आयोटा जर झेड इज इक्वल टू म्हणजे कॉम्प्लेक्स एक्स प्लस आयोटा आहे आता त्याच्याच कॉन्जुगेटनी जर त्याला मल्टिप्लाय केलं तर आयडेंटिटी ही माहिती आहे तुम्हाला का कॉन्जुगेटनी कॉम्प्लेक्सच्या कॉन्जुगेटनी जर त्याला मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर प्लस काय होणार आहे वाय स्क्वेअर. ओके. हे माहिती आहे तुम्हाला ए प्लस बीला ए मायनस बी मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होतो म्हणजेच त्याच्या कॉन्जुगेटनी आपण त्याला मल्टिप्लाय केलेलं असतं. म्हणजे आता या ठिकाणी मला ह्या दोनचं काय मिळालेलं आहे मल्टिप्लिकेशन मिळून. आतमध्ये जर पाहिलं तर त्याचा कॉन्जुगेटचा काय स्क्वेअर दिले कॉन्जुगेट म्हणजे कोण आहे आता पहा एक्स प्लस आयोटा हा मेन कॉम्प्लेक्स आहे त्याचा कॉन्जुगेट काय होणार आहे त्याचा कॉन्जुगेट होणार आहे एक्स मायनस आयोटा वाय याचा काय होणार आहे स्क्वेअर प्लस इथे जर पाहिलं तर इथे झेडचा स्क्वेअर आहे म्हणजे थोडक्यात काय एक्स प्लस आयोटा वाय आयोटा किंवा आयोटा वाय याचा स्क्वेअर आहे आणि या पद्धतीने हा क्वेश्चन इज इक्वल टू किती आला 350 आला इथं. ओके. आता इथे जर पाहिलं तर काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ह्या ब्रॅकेटमध्ये मला याचं एक्सपेन्शन करावं लागेल. आता याचं एक्सपेन्शन होत असताना काय होणार आहे ते या ब्रॅकेट अशा टाईपमध्ये करू आपण ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होणार आहे ए स्क्वेअर प्लस पण इथं मायनस असल्यामुळे मायनस 2 एक्स इंटू आयोटा काय येणार आहे वाय प्लस या ठिकाणी काय येणार आहे आयोटा वायचा काय येणार आहे स्क्वेअर येणार आहे. हे झालं फर्स्ट एक्सपेन्शन. दुसऱ्याचं एक्सपेन्शन करूया आपण इथं पुन्हा ते काय होणार आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स आयोटा वाय या ठिकाणी प्लस आयोटा वायचं काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. ओके. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट झालं इज इक्वल टू किती आहे 350. आता त्यानंतर जर पाहिलं तर काय होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट या ठिकाणी जर पाहिलं तर इथं काय होणार आहे एक्स स्क्वेअर. आता इथे काय होणार आहे पहा मायनस 2 एक्स वाय आयोटा इथे जर पाहिलं तर वायचा स्क्वेअर होणार आहे पण आयोटा स्क्वेअर झाल्यामुळे तो मायनस होणार आहे म्हणजे मायनस वायचा स्क्वेअर होणार आहे. इथे जर पाहिलं तर प्लस काय एक्स स्क्वेअर आहे इथे पाहिलं 2 एक्स वाय आयोटा आणि इथे पुन्हा एकदा काय होणार आहे प्लसचं काय होणार आहे या ठिकाणी मायनस वाय आणि आयोटा आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 आहे म्हणून तो काय झालेला आहे मायनस वाय स्क्वेअर झालेला आहे इज इक्वल टू किती आहे 350. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर प्लस 2 एक्स वायला मायनस 2 एक्स वाय हे काय होणार आहे एकमेकाला कट होणार आहे. इथे पाहिलं तर एक्स स्क्वेअर इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 2 एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आतमधल्या ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं 2 एक्स स्क्वेअर आहे या ठिकाणी वाय मायनस वाय म्हणजे मायनस 2 वायचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू किती आहे 350. आता ह्या ब्रॅकेटमधून आपण कोणाला कॉमन काढू शकतो 2 ला म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट 2 ला मी कॉमन काढलं आणि आतमध्ये काय राहिलं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती आले 350. आता जर तुम्ही पाहिलं तर हा जो 2 आहे याला मी डिवाइडला पाठवू शकतो म्हणजे या ठिकाणी काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 350. आता ह्या 350ला हा 2 काय दिला आहे डिवाइडला म्हणजे या ठिकाणी इक्वेशन काय क्रिएट झाले पहा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ओके सॉरी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 175. आता जर तुम्ही बारकाईने याचं निरीक्षण केलं का 175 इथे जर पाहिलं तर ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी याचं जे एक्सपान्शन होतं हे माहिती आहे तुम्हाला काय ए प्लस बी इंटू ए मायनस बी याचं एक्सपेन्शन होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग या पॅटर्न नुसार या ठिकाणी काय होणार आहे एक्स स्क्वेअर या ठिकाणी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करतोय ते काय होणार आहे एक्स रेस टू 4 आणि मायनस वाय रेस टू 4 होणार आहे कारण ऑलरेडी ए म्हणजे कोण आहे एक्स स्क्वेअर आणि बी म्हणजे कोण आहे वाय स्क्वेअर. ओके म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता स्क्वेअर असल्यामुळे ऑलरेडी त्यांचा पुन्हा स्क्वेअरचा स्क्वेअर होणार आहे आणि वरती जर पाहिलं तर 2 ने डिवाइड केल्यामुळे 175 आन्सर काय झालेले आलेले. आता आपल्याला असे दोन नंबर शोधायचे तर ज्यांच्या रेस टू 4 यांची सबट्रॅक्शन किती येते 175. आता ते जर पाहिलं तर पहा सिंपल आहे लक्षात येईल तुमच्या इथं जर 3 4 4चा जर मी रेस टू 4 केला 4चा जर मी रेस टू 4 केला तर तो काय येतोय पहा तो जर पाहिलं तर जवळचा नंबर घेऊया आपण 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 ओके 4 चौक 16 16 चौक 64 64 गुणिले 4 ओके 4 चौक पुन्हा किती येणार आहे 16 आणि हा चाला एक 6 चौक 24 आणि 2
25. ओके, 200 किती आली 56. आता जर मी 3/4 केलं, 3 × 3 × 3. आता ऍक्च्युली हे मला माहिती आहे, पण तुमच्या समोर करतोय ॲज अ तुमच्या पॅटर्नने. 3 3 3 9 9 3 27 27 3 81 81. म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे 81. आता जर 256 मधनं मी जर 181 मायनस केले तर इथे किती राहणार आहे 5. ओके, इथे किती आले 5, इथे किती आले 7, 175. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर x4 हे किती आहे 4/4 आहे मायनस 3/4. याचा आन्सर किती येणार आहे 175. देअरफोर 256 नाही, सॉरी 216 या ठिकाणी लिहिलं मी, 6चा क्यूब लिहिला 256. जर मी डायरेक्ट फोर्थ रूट घेतलं, ओके, तर मी याला प्लस मायनसचा सिम्बॉल देऊन या ठिकाणी काय लिहू शकतो 4 लिहू शकतो. या पॅटर्ननी तुम्ही इथे येऊ शकता. आणि इथे जर पाहिलं तर y² याची व्हॅल्यू किती येणार आहे 81. म्हणजे जर मी फोर्थ रूट घेतलं तर इथं प्लस मायनस काय येणार आहे 3 येणार आहे. आलं लक्षात. म्हणजे आता जर तुम्ही व्हॅल्यू पाहिलं तर +-4 आणि +-3 हे कोणाचे कोऑर्डिनेट आहे x आणि y चे कोऑर्डिनेट. म्हणजे जर तुम्ही x काय घेतला 4 तर तुम्ही y काय घेऊ शकता 3. तुम्ही x काय घेतला 4 तर तुम्ही y काय घेऊ शकता -3. जर तुम्ही x -4 घेतला तर y तुम्ही काय घेऊ शकता 3. आणि x -4 घेतला तर तुम्ही y काय घेऊ शकता -3. म्हणजे जर तुम्ही या पॅटर्ननी जर पाहिलं तर हे जे कोऑर्डिनेट येणार आहे हे कोऑर्डिनेट्स कुठे येतील 4 आणि 4. ओके, सॉरी 4 आणि 3 आहे. 4 आणि काय आहे 3 आहे. ओके, कॉमा मी कॉम्प्लेक्स नंबर तयार करत नाहीये. त्यानंतर जर पाहिलं तर 4 - 3. आता 4 - 3 म्हणजे या ठिकाणी 4 - 3 पहिला कोऑर्डिनेट 4 आहे. ओके, x आपण नेहमी x कोऑर्डिनेट पहिल्यांदा लिहितो. -3 -4 3 आणि इथं -4 -3. म्हणजे या ठिकाणी हा जो तुमचा एक क्वाड्रिलॅटरल तयार झालाय तो रेक्टँगल तयार झालाय. आता मला हे जर डिस्टन्स काढायचं असेल तर हे जे डिस्टन्स इक्वल होणार आहे हे डिस्टन्स इक्वल कोणाला होणार आहे हे डिस्टन्स y ला. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे 3 आहे. आणि हे पण कोणाला इक्वल होणार आहे y ला. म्हणजे हे किती आहे 3 आहे. म्हणजे टोटल जी लेंथ झाली ती किती आली 6 आली. आता हे जे इक्वल असणार आहे हे कोणाला इक्वल असणार आहे x ला. ही लेंथ इक्वल कोणाला असणार आहे x ला. ही किती आहे 4 आणि ही किती आहे 4. म्हणजे टोटल डिस्टन्स किती आलं 8. टोटल डिस्टन्स किती आलं 8 आणि 6. म्हणजे ही लेंथ मला कळली. या ठिकाणी एक रेक्टँगल तुम्हाला दिलाय, याची लेंथ 8 आहे आणि याची लेंथ किती आहे 6 आहे. ओके, या पॅटर्ननी मी काय काढली त्याची लेंथ काढली आणि 8×48 म्हणजे माझा जो एरिया आला तो किती आला 48 आला. कारण एल इंटू काय करायचं होतं मला बी करायचं होतं. म्हणजेच 48 हे काय झालं त्याचं आन्सर झालं. आलं लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला थोडासा लेंथी क्वेश्चन होता पण सिंपल होता. या पॅटर्ननी तुम्हाला तो काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे यूज करायचे. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथं पॅटर्न बदलत जाणार आहे. आता इथं रेश टू 4 असताना तर तुम्ही म्हणाल सर इथं फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायची का स्क्वेअर कोणत्याही पॉझिटिव्हचा निगेटिव्हचा स्क्वेअर हा काय तो पॉझिटिव्हचा असतो. तसं रेश टू 4 म्हणजे इंडेक्स जेव्हा केव्हा इव्हन असणार आहे तेव्हा पॉझिटिव्हचा इंडेक्स जर इव्हन असेल तर उत्तर पॉझिटिव्हच येणार आहे आणि निगेटिव्हचा इंडेक्स जर इव्हन नंबर असेल तरी आन्सर काय येणार आहे पॉझिटिव्हच येणार आहे. तेव्हा आपण त्याचं रूट घेत असताना फोर्थ रूट असेल किंवा 6 8 इव्हनचं रूट असेल तर त्याला सिम्बॉल घेताना प्लस मायनसचा सिम्बॉल देतोच. पण ऑड जर इंडेक्स असेल तर मात्र तसं होत नाही. पॉझिटिव्हचा इंडेक्स जर ऑड असेल तर पॉझिटिव्ह आन्सर येतं आणि निगेटिव्हचा इंडेक्स जर ऑड असेल, ऑड म्हणजे 1 3 7 5 असे नंबर जर असतील तर निगेटिव्हचा आन्सर निगेटिव्हच येतं. इथे इव्हन नंबर होता म्हणून आपल्याला प्लस मायनसचे सिम्बॉल काय करता आले देता आले. आले लक्षात. तर या पॅटर्ननी आपल्याला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके, तर पहा लेट z बी अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट तो कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला या पॅटर्ननी दिलेला आहे वेअर आयोटा इज इक्वल टू √-1 देन मोड ऑफ z इज इक्वल टू. तर याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची काढायची. सेम असाच एक क्वेश्चन तुम्ही 2025 मध्ये पाहिलेला असेल. सेम त्याच पॅटर्ननी आपल्याला हा काय करायचा सॉल्व्ह करायचा. आता त्यांनी जो कॉम्प्लेक्स नंबर दिलाय z इज इक्वल टू आपण त्याला काय म्हणू शकतो x प्लस आयोटा y. ओके, आपण त्याला काय केलं लेट केलं. आता त्याचा मोड जर मला काढायचा असेल तर इथे काय दिलाय मोड प्लस तोच कॉम्प्लेक्स त्यामध्ये ऍड केला इज इक्वल टू 2 प्लस काय दिलेला आहे आयोटा दिलेला आहे. आता जर कोणत्याही कॉम्प्लेक्सचा मोड घ्यायचा असेल तर तो अंडर रूट काय जातो a² b² म्हणजे थोडक्यात x² प्लस y² प्लस या ठिकाणी हा पुन्हा काय दिलेला आहे कॉम्प्लेक्सच दिलाय हा z नाही 2 नाहीये. ओके, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे x प्लस आयोटा y. ओके, आणि इज इक्वल टू जर तुम्ही पाहिलं तर तो काय येणार आहे 2 प्लस काय येणार आहे आयोटा. आता जर याचा रिअल पार्ट आणि इक्वल करायचं ठरलं इमेजनरी पार्ट तर याचा हा काय झाला रिअल पार्ट जो की 2 आहे. म्हणजे अंडर रूट काय येणार इथं x² प्लस y² प्लस x याची जी व्हॅल्यू आली ती 2 आली. आणि इथे जर पाहिलं तर हा जो y हा इक्वल कोणला जाणार आहे आयोटाला आयोटा इक्वल झाला म्हणजे y ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 1. आलं लक्षात. मग y ची व्हॅल्यू जर मला 1 मिळाली ती मी इथं पुट केली तर काय होणार आहे x² हा तसाच राहणार आहे y ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इथे मी 1 चा काय केला स्क्वेअर केला प्लस हे रूटच्या बाहेर 1 आहे सॉरी x आहे इज इक्वल टू किती आले आन्सर 2 आले. हा जो x आहे याला मी जर पलीकडे पाठवलं तर या ठिकाणी काय येणार आहे का अंडर रूट इथे काय येणार आहे x² प्लस 1 इज इक्वल टू 2 मायनस काय येणार आहे x येणार आहे. म्हणजे आता जर पाहिलं तर
इथं एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, याचा जर मी स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर प्लस काय येणार आहे 1, एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2 मायनस एक्स याचा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. का? कारण जर मी LHS स्क्वेअर केला तर RHS पण काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. आता इथे जर पाहिलं तर काय होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होतो मायनस 2 टू जा 4x प्लस काय होणार आहे एक्स स्क्वेअर. ओके, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर याच्यानुसार आपण एक्सपान्शन केलं. आता जर पाहिलं तर एक्स स्क्वेअरला इथला एक्स स्क्वेअर आता इथे काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 हा तसाच आला इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा 2 आहे. ओके, 2 चा स्क्वेअर काय होणार आहे 4 मायनस या तिघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, किती येणार आहे 4x. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन मी या ठिकाणी वापरतो. या ठिकाणी काय येणार आहे एक्स स्क्वेअर. ओके, या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, इथं प्लस 1 आहे, हे मायनस 4x इकडे येऊन प्लस झाले आणि ऑलरेडी तिकडे कोण आहे 4 हे तिकडे जाऊन काय झाले मायनस. म्हणजे इथं जर पाहिलं तर 4x ची व्हॅल्यू किती येणार आहे 3 आणि x ची व्हॅल्यू किती आली 3/4. मला x मिळालेला आहे. आता मला जे आन्सर फाइंड आउट करायचे ते जे आन्सर आहे ते मोड ऑफ झेड आहे. ओके, म्हणजे मोड ऑफ झेडची जर मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर ती काय येणार आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस काय येणार आहे वाय स्क्वेअर. म्हणजे जर अंडर रूट मी पाहिलं तर एक्स व्हॅल्यू किती माझी 3/4 ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर प्लस 1. म्हणजे जर अंडर रूट मी पाहिलं तर इथे किती येणार आहे 9/16 प्लस 1. ओके, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 9चा जो स्क्वेअर ऍडिशन जर पाहिलं तर अंडर रूट मधली ऍडिशन पहा 9 प्लस 16 अपॉन किती येणार आहे 16. म्हणजे आन्सर वरती आहे 25/16. याला जर मी स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर ते आन्सर येणार आहे 5/4. ओके, म्हणजे 5/4 पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी मला आन्सर मिळालेला आहे. ओके, सेम असाच एक क्वेश्चन 2025 ला विचारला गेलेला आहे. ओके, ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा एक ओमेगाची ही काय दिलेली व्हॅल्यू दिलेली की आयोटाची व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्हाला माहिती आहे का डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं असतं. फक्त हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना आपल्याला या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायची आणि ती ट्रिक काय हा काय दिलेला आहे हे जे दिलंय हे क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेले आहे. ओके, काय दिलेलं आहे ते पहा क्यूब रूट ऑफ युनिटी. आता जर क्यूब रूट ऑफ युनिटी तुम्हाला माहिती असेल तर काय ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू काय येणार आहे 0. ओके, क्यूब रूट ऑफ युनिटी. आता याचा जर मी वापर केला तर पहा ठीक आहे, तर पहा काय दिलेलं आहे क्वेश्चन ओमेगा इज इक्वल टू त्यानंतर देन याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. ओमेगाचा रूल माहिती आपल्याला ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू काय 0. ओके, या रूलचा वापर करून हे डिटर्मिनंट आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. आता डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं हे माहिती तुम्हाला, पण आपण या ठिकाणी थोडंसं याला काय करणार आहे मॉडिफाय करणार आहे. का? कारण आपल्याकडे दोन रूल आहेत. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती असते 1 असते. जर ह्या दोन रूलचा वापर जर केला तर इथे जे पार्ट आहेत एलिमेंट आहे ते आपण त्यांना आपण काय करू शकतो रिड्यूस करू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 1 हा 1 आणि हा 1 फायनल आहे. इथे 1 आहे इथे 1 आहे. फक्त चेंज कुठे होणार आहे पहा जर मला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ती व्हॅल्यू काय होणार आहे पहा -1 मायनस ओमेगा स्क्वेअर. या ओमेगाला जर मी तिकडे पाठवलं तर तो मायनस हा तिकडे राहणार आहे मायनस. म्हणजे इथं या ठिकाणी काय राहणार आहे ओमेगा राहणार आहे. पण मी चेंज करून देतो. त्यानंतर इथे कोण आहे ओमेगा कोण आहे स्क्वेअर आहे. इथे पाहिलं तर ओमेगा कोण आहे स्क्वेअर आहे आणि इथे पाहिलं तर ओमेगा रेस टू 4 आहे. ओमेगा रेस टू 4 पण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू जर तुम्ही पाहिली तर ती 1 आहे. म्हणजे ओमेगा रेस टू 4 याला मी ओमेगा क्यूब इंटू ओमेगा असं म्हणू शकतो. म्हणजे याची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इंटू ओमेगा म्हणजे या ठिकाणी फक्त ओमेगा 1 जा ओमेगा. ओके, या पॅटर्ननी मी काय केलं या डिटर्मिनंटला या पॅटर्न मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता मला फक्त हे काय करायचं सॉल्व्ह करायचं. आता हे सॉल्व्ह करत असताना कसं सॉल्व्ह करायचं माहिती तुम्हाला. आपण ह्या रोचा वापर करूया. ह्या रोचा वापर करत असताना 1 आतमध्ये जर पाहिलं तर डिटर्मिनंट तयार करण्यापेक्षा मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करेल. आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना तुम्हाला माहिती आहे हा रो आणि या कॉलमचा वापर करणार नाही. आपण मल्टिप्लिकेशन पण करणार आहे ह्या दोघांमध्ये. इथे जर पाहिलं तर काय होणार आहे ओमेगा 1 ओमेगाचा काय होणार आहे स्क्वेअर मायनस ओमेगा ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगा रेस टू किती होणार आहे या ठिकाणी 4 होणार आहे. इथे पाहिलं तर आता जेव्हा मी 1 कडे येणार आहे मायनस या ठिकाणी पाहिलं तर आता हे जे मल्टिप्लिकेशन होणार आहे हे कोणात होणार आहे या ठिकाणी 2 आहे. ओके, आता मल्टिप्लिकेशन जे होणार आहे ते 1 इंटू ओमेगा मायनस 1 इंटू ओमेगा काय होणार आहे स्क्वेअर. ओके, आता इथं प्लस कडे आलो मी 1. आता जे मल्टिप्लिकेशन होणार आहे ते कशात होणार आहे ओमेगा. ओके, ठीक आहे, इथे काय होणार आहे ओमेगा स्क्वेअर मायनस काय येणार आहे ओमेगा. ओके, ठीक आहे. मग आता जर मला यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतील तर पाहूया 1 इथे जर पाहिलं तर ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा रेस टू 4 आताच आपण त्याची व्हॅल्यू काढलेली ती काय ओमेगा. त्यानंतर इथं जर पाहिलं तर मायनस आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय ओमेगा मायनस ओमेगा काय स्क्वेअर आहे आणि प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस काय ओमेगा. ओके, ठीक आहे. आता आपण मायनसचा सिम्बॉल आतमध्ये घेऊन जाऊ इथला
इथे काय राहणार आहे पहा, आता पूर्ण एका लाईनमध्ये तयार करू, ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा, मायनस आतमध्ये गेल्यामुळे मायनस ओमेगा, इथे गेले प्लस ओमेगा स्क्वेअर, इथे काय प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा. ओके, मग आता कोण कोणाला कॅन्सल होते का पाहूया आपण फक्त. ओमेगा स्क्वेअर इथे, ओमेगा स्क्वेअर इथे, ओमेगा स्क्वेअर इथे, म्हणजे किती आले 3 ओमेगा स्क्वेअर, 3 ओमेगा स्क्वेअर. याच्यानंतरची स्टेप आहे. ओके, त्यानंतर जी इथं पाहिलं तर मायनस ओमेगा मायनस ओमेगा मायनस ओमेगा, म्हणजे मायनस किती येणार आहे 3 ओमेगा. ओके, मी कॉमन किती काढू शकतो, 3 ओमेगाला काय काढलं मी कॉमन काढलं, तर इथे काय राहिलं ओमेगा मायनस काय राहिला 1 राहिला, तर 3 ओमेगा ओमेगा मायनस 1, 3 ओमेगा ओमेगा मायनस 1. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक जो आला तो किती आला 3 आला. तर या पॅटर्ननी मला काय करायचं आहे, आन्सर फाइंड आउट करायचं होतं. त्यासाठी मला हे रूल पाठ असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन काय. लेट झेड बी द कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट मोड ऑफ झेड इज इक्वल टू, हा क्वेश्चन पुन्हा मोड ऑफ झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. हा जो क्वेश्चन जर पाहिला तुम्ही तर हा क्वेश्चन तुम्हाला पुन्हा आलेला दिसेल. या पॅटर्ननी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. सेम क्वेश्चन पुन्हा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. म्हणजे 2024ला सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलेलं आहे, ओमेगा ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि या ओमेगाच्या व्हॅल्यूवरनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याची व्हॅल्यू नक्की काय. ओके, सेम पॅटर्न. आपल्याला कोणते रूल माहित पाहिजे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 प्लस किती आहे 1 इज इक्वल टू किती आहे 0 आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे 1. हे दोन रूल माहित असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन सहजरित्या काय करता येणार आहे, सॉल्व्ह करता येणार आहे. पहा क्वेश्चन काय दिलेला आहे, 3 प्लस ओमेगा प्लस 3. आता ओमेगा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरच्या जागी मी काय लिहितोय पहा, जर मला ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे, हे दोघं जण इकडे नको आहे, ते तिकडे जाऊन काय होतील मायनस, म्हणजे काय होणार आहे मायनस 1 मायनस ओमेगा. हे का लिहून घेतलं, जर तुम्ही इथं पाहिलं इथं ओमेगा म्हणजे काय होईल, प्लस मायनस करताना मला काय होणार आहे, सोपं जाणार आहे. ओके, रेश टू किती दिलेली आहे 4. मग आता इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 3 तसेच आहे प्लस ओमेगा तसेच आहे. आता हा 3 मल्टिप्लाय होईल -3 आणि हा इथे मल्टिप्लाय होईल -3 ओमेगा. रेश टू किती येणार आहे 4. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर +3 ला -3 काय झाला कॅन्सल झाला, -2 ओमेगा मधनं 1 ओमेगा कॅन्सल झाला, म्हणजे -2 ओमेगा राहिले. रेश टू किती आहे 4. आत्ताच आपण पाहिलं का इंडेक्स जर इव्हन असेल तर निगेटिव्ह पण कशात होतो, पॉझिटिव्ह मध्ये होतो. म्हणजे हा जो 2 आहे हा किती होणार आहे 16 होणार आहे, कारण 2 होणार आहे आणि इथे ओमेगा किती होणार आहे, रेश टू किती होणार आहे 4. आता जर इथे पाहिलं तर आताच्याच प्रॉब्लेममध्ये आपण बॅकच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलं का ओमेगा रेश टू 4 ची व्हॅल्यू किती असते, फक्त ओमेगा असते, कारण ओमेगा क्यूब किती आहे 1 आहे आणि म्हणून इथे किती येणार आहे 16 ओमेगा. आणि हेच आपलं काय झालेलं आहे फायनल आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि इज इक्वल टू पण तो दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं एक्स अँड वाय आर रिअल नंबर आहे, तर वाय मायनस 1 ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. आता इथे जर पाहिलं तर काय सांगितलेलं आहे -2 मायनस 1 आयोटा, म्हणजे मी या ठिकाणी आयोटा लिहिल आपण किती आहे 3 आणि याचा काय दिलेला आहे तुम्हाला क्यूब दिलाय. हा जो क्यूब इक्वल आहे हा कशाला इक्वल आहे, एक्स आयोटा वाय आपण कशाला दिलाय 27 ला दिलाय. हा जर याला इक्वल आहे तर तुम्हाला सांगितलं एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि त्या व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यावर वाय मायनस काय करा एक्स करा. ओके, ठीक आहे. आता वाय मायनस एक्स करण्यासाठी आपल्याला एक्स आणि वायच्या काय पाहिजे व्हॅल्यू माहित पाहिजे. सिंपल आहे, ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब याचं एक्सपान्शन वापरायचं. जर ते माहित नसेल तर पहा ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब एक्सपान्शन काय होतं, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर मायनस बीचा काय होतो क्यूब होतो. ओके, या पॅटर्ननी मला फक्त काय करायचं हे सॉल्व्ह करायचं. पण हे सॉल्व्ह करत असताना इथे मी पहिल्यांदा काय करेल, बेस सेम करेल. बेस सेम केल्यामुळे मला काय होणार आहे, अजून कॅल्क्युलेशन काय होणार आहे, सोपं होणार आहे. आता बेस सेम करत असताना या ठिकाणी बेस काय होणार आहे -6 मायनस आयोटा अपॉन काय होणार आहे 3 क्यूब आहे. ओके, याला मी जर बाजूला ठेवेल कारण याला नंतर कम्पेअर करेल आणि एक्स वायची व्हॅल्यू मी फाइंड आउट करून घेईल. ओके, ठीक आहे. मग आता याच्या पुढची स्टेप काय होईल पहा, याचा क्यूब होणार आहे, त्यामुळे -6 मायनस आयोटा ब्रॅकेटचा क्यूब अपॉन 3 चा क्यूब किती होणार आहे 27. ओके, इज इक्वल टू इथे किती आहे 27 एक्स प्लस आयोटा वाय इज इक्वल टू एक्स प्लस आयोटा वाय वाय आयोटा इज इक्वल टू किती 27. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर इथे मला काय करायचं, याचं एक्सपान्शन करायचं आहे. 27 ला 27 काय इक्वल आहे, बेसला बेस इक्वल आहे. म्हणजे आता फक्त कम्पॅरिझन जे होणार आहे ते न्यूमरेटर मध्ये होणार आहे आणि न्यूमरेटर मध्ये कम्पॅरिझन करताना मला ए मायनस बी ब्रॅकेटचं काय करावं, एक्सपान्शन करावं लागणार आहे. आता ए ची व्हॅल्यू किती माझ्याकडे, ए ची व्हॅल्यू जर पाहिली तर -6 आहे. ओके, आणि बी ची जर माझ्याकडे व्हॅल्यू पाहिली तर ती किती आहे मायनस आयोटा आहे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी मला फक्त काय करायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. वाटल्यास या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं प्लस प्लस आणि प्लस असं सिम्बॉल केलं तरी चालणार आहे, कारण ए आणि बी आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे मायनस मायनस घेतलेलं आहे. जर ए ची व्हॅल्यू -6 घेतली आणि बी ची व्हॅल्यू -1 जर घेतली, ओके -1 किंवा आयोटा मायनस आयोटा जर आपण कन्सिडर केली तर आपण प्लसचा रूल यूज करू शकतो. मग आता याच्या एक्सपेन्शन नुसार आपल्याला या ठिकाणी काय झालं पहा, एचा क्यूब आहे, एचा क्यूब आहे म्हणजे काय होणार आहे -6 चा काय होणार आहे क्यूब होणार आहे प्लस 3. ए म्हणजे कोण आहे -6 आहे, याचा काय स्क्वेअर आहे आणि इथं कोण आहे मायनस आयोटा. ओके, प्लस 3. आता काय होणार आहे -6 आणि स्क्वेअर कोणाचा होणार आहे मायनस आयोटाचा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तर प्लस बी म्हणजे कोण आहे मायनस आयोटाचा काय होणार आहे क्यूब होणार.
आता या एक्सपान्शननुसार मला मी फक्त एक्सपान्शन करतोय म्हणजे मला याच्यासोबत काय करता येईल त्याला कम्पेअर करता येईल. 6चा जर पाहिलं तर क्यूब मायनस किती येणार आहे 216. ओके ठीक आहे. इथे जर पाहिलं 36 मायनसचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह होतो. 3 जर मल्टिप्लाय केलं साहित्य किती येणार आहे 18. एक आला साहित्य 3 त्रिक 9 आणि 1 10 108. ओके प्लस 10 प्लस नाही होणार आहे काय होणार आहे मायनसच. मायनस का कारण इथं कोण आहे मायनस आयोटा. मायनस 108 काय येणार आहे आयोटा. आता जर इथं पाहिलं तर प्लस इंटू मायनस आणि इथे मायनसच राहणार आहे. आता का मायनस राहणार आहे आयोटा. इथे जर पाहिलं मायनसचं साईन जर मी बाहेर काढलं तर आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किंवा मायनस आयोटाचा स्क्वेअर काय होणार आहे पॉझिटिव्ह. ओके आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती राहणार आहे -1. -1 जर मी ह्या 6 ला मल्टिप्लाय केलं -1 6 ला आणि इथे किती आहे साहित्रिक 18 म्हणजे इथे किती येतील 18. ओके प्लस झाले का प्लस झाले लक्षात आलं. आयोटा मायनस आयोटाचा स्क्वेअर काय झाला पॉझिटिव्ह आयोटा. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 6 ला मल्टिप्लाय केलं +6 आले 6 ने 3 ला केलं. ओके आणि इथे जर पाहिलं तर आयोटा क्यूब मायनस आयोटाचा क्यूब मायनस आयोटाच येणार आहे. ओके म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर मायनस आयोटाचा क्यूब तुम्ही करताय तर मायनस आयोटा क्यूब येणार आहे किंवा मायनसचा साईन जर तुम्ही बाहेर कॉमन काढला आतमध्ये काय केलं तुम्ही आयोटाचा काय केलं क्यूब केला तर या ठिकाणी काय होईल पहा मायनस आयोटा मायनस आयोटाचा क्यूब मायनस आणि मायनस आयोटा म्हणजे काय होणार आहे प्लस आयोटा. या ठिकाणी काय झालेलं आहे प्लस आयोटा आलेलं आहे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी या ठिकाणी काय झालेलं आहे आन्सर तयार झालंय. आता जर मी रिअल पार्टमध्ये रिअल पार्ट ऍड करायचं ठरवलं तर इथे पहा 216 आहे आणि इथं 18 आहे. म्हणजे या ठिकाणी किती आले 100 एकाला प्लस एकाला मायनस म्हणजे मायनस 100 किती येणार आहे 98 येणार आहे. ओके हे काय झाले मायनस झाले. ओके जर इथे पाहिलं तर इथे किती येतील 108 मधून एक आयोटा काय झाला मायनस झाला म्हणजे इथे किती येणार आहे 107 आयोटा. ओके आता हा कम्पेअर कोणाला करायचा आहे एक्स प्लस आयोटा वायला काय करायचं मला कम्पेअर करायचं आहे. म्हणून जर इथं पाहिलं तर एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे माझ्याकडे -98 आणि वायची जर व्हॅल्यू पाहिली तर ती किती आहे -107. आता मला कम्पेअर कोणात करायचंय मला व्हॅल्यू कोणाची काढायची मला व्हॅल्यू जी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे ती व्हॅल्यू आहे y मायनस एक्स. आता जर y मायनस एक्स काढायचंय y मायनस एक्स. ओके आता वायची जर व्हॅल्यू किती आहे -107. ओके मायनस आता एक्सची व्हॅल्यू किती आहे 198 आणि याला स्वतःला काय मायनसचा सिम्बॉल आहे त्यामुळे इथं -107 मायनस मायनस काय होणार आहे प्लस इथे किती येणार आहे 198. आता 198 मधून 107 गेले म्हणजे किती राहणार आहे 91 म्हणजे माझं जे आन्सर आहे फायनल आन्सर ते किती आहे 91. आले लक्षात. तर या पॅटर्ननी मला या ठिकाणी काय झालेले उत्तर मिळाले. मला फक्त काय करायचं होतं या पॅटर्ननी मला काय करायचं होतं सॉल्व्ह करायचं होतं म्हणजे माझ्यासाठी महत्त्वाचा फॉर्म्युला कोणता आहे तर a + b ब्रॅकेटचा क्यूब. ओके ठीक आहे त्याच्यात तुम्ही a आणि b ची व्हॅल्यू काय कन्सिडर करताय त्याच्यानुसार फॉर्म्युला फक्त काय होणार या ठिकाणी चेंज होणार आहे. आले लक्षात. ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिले बघा एक z³ z1 म्हणजे हे काय दिले आहे युनिटी क्यूब रूट ऑफ युनिटी फॉर्म्युला काय सांगतो ω² + ω + 1 = काय दिलेले 0. ओके ठीक आहे. दुसरी गोष्ट अजून काय ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते 1 असते आणि वेअर हे दोघं काय सांगितलेले आहेत इक्वल सांगितलेले आहेत. त्या पॅटर्न मध्ये होतं आपण डायरेक्ट त्याची व्हॅल्यू काय केली लिहून घेतली. झेड हा कोणाला इक्वल दिलेला आहे ओमेगाला. ओमेगा म्हणजे कोण आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. आले लक्षात. ठीक आहे मग या पॅटर्न मध्ये असल्यामुळे आपण इथे कन्वर्ट करून घेतलं. आता जर तुम्ही पाहिलं तर क्वेश्चन काय होईल पहा याची व्हॅल्यू किती होणार आहे याची व्हॅल्यू 1 + 1/1 ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर प्लस इथे जर पाहिलं तर कोण राहणार इथे फक्त झेड म्हणजे एक ओमेगा प्लस 1/z याचा काय झालं स्क्वेअर. तुम्ही म्हणाल या पॅटर्ननी कसं सॉल्व्ह केलं तर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे याचा अर्थ ओमेगा क्यूबचा पॅटर्न मी वापरला 1 1 याचा आला. ओमेगा रेस टू 4 ची व्हॅल्यू म्हणजे क्यूब बाहेर काढले आपण याची व्हॅल्यू आधीच पाहिलेली आहे याच टॉपिकमध्ये याच लेक्चरमध्ये. क्यूबला जर मी बाहेर काढलं तर फक्त एकच झेड त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे एकच झेड त्या ठिकाणी शिल्लक राहणार. इथे जर पाहिलं तर 1 + 1/1 म्हणजे 1 1 + 1 2 2 चा स्क्वेअर किती आले 4 प्लस इथे जर पाहिलं तर बेस सेम नाहीये. बेस सेम करताना आपण काय करणार आहे झेडनी झेडला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय होणार आहे झेडचा काय होणार आहे स्क्वेअर इथे काय ते होणार आहे +1 अपॉन खाली जर पाहिलं तर कोणाला झेड ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. ओके = 4 प्लस आता इथे जर पाहिलं तर झेड + 1 आता झेड प्लस झेड स्क्वेअर प्लस 1 म्हणजे ऑब्विसली ह्या झेडला तुम्हाला तिकडे मायनसला पाठवावं लागेल त्या ठिकाणी कोण राहिला मायनस आणि आपण कोणाला झेड ब्रॅकेटचं काय स्क्वेअर किती येणार आहे 4 प्लस -z म्हणजे किती राहणार आहे +-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 4 + -1 चा स्क्वेअर 1 असतो आणि म्हणजे आन्सर किती आला 5 म्हणजे माझं जे आन्सर असणार आहे ते किती असणार 5 असतं. ओके तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय दिलेलं आहे मोड ऑफ झेड काय दिलेलं आहे 1 दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर काय सांगितलंय z-1 z+1 z नॉट आणि रिअल पार्ट इज तर यातला कोणता त्याचा रिअल पार्ट आहे हे आपल्याला काय केलेलं आहे विचारलेलं आहे. कोणाचा या ओमेगाचा रिअल पार्ट कोणता आहे. ओके ओमेगा म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर. ओके आता
झेड मायनस वन. आता झेड झेड तुम्हाला माहिती का नाही, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला माहिती का नाही, मग आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, एक्स प्लस आयोटा वाय. मग जर हा एक्स प्लस आयोटा वाय, एक्स प्लस आयोटा वाय मायनस काय दिलाय 1, आणि खाली जर पाहिलं तर एक्स प्लस आयोटा वाय प्लस काय दिलेलं आहे 1. मग आता जर याला मी सॉल्व्ह करायला गेलो तर रिअल पार्टला मी एकत्र केले, एक्स मायनस वन प्लस काय दिला आयोटा वाय वाय आयोटा, किंवा एक्स प्लस वन प्लस काय वाय आयोटा. याला मी मल्टिप्लाय करेल, याला कशाने मल्टिप्लाय करेल, हा रिअल पार्ट आहे, हा इमेजनरी पार्ट आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स प्लस वन हा झाला माझा ए, आणि याला मायनसचा सिम्बॉल देणार आहे मी, काय लिहिणार आहे आयोटा वाय. म्हणजे एक्स प्लस वन या ठिकाणी काय लिहिणार आहे मी, मायनस आयोटा. आलं लक्षात? ठीक आहे. आता जर पाहिलं या ठिकाणी तर पहा ह्या दोघांचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे जर पाहिलं तर हा ए, हा ए, हा बी, हा बी. इथे बेस आपण राईट करून घेऊ, एचा स्क्वेअर होणार आहे, ए म्हणजे कोण आहे एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वायचा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. आता जर वरती जर पाहिलं तर हे पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय कोणाला आहे, एक्स मायनस वन कोणाला मल्टिप्लाय जाणार आहे एक्स प्लस वनला, आणि एक्स मायनस वन कोणाला मल्टिप्लायला जाणार आहे मायनस एक्स मायनस वन कोणाला मल्टिप्लाय जातील वायला. लक्षात? ठीक आहे. आता हा वाय इथे काय येणार आहे आयोटा. आता वाय आयोटा हा कोणाला मल्टिप्लाय जाणार आहे प्लस एक्स प्लस वन वाय आयोटा याला मल्टिप्लाय होणार आहे, आणि या ठिकाणी मायनस प्लस इंटू मायनस मायनस वायचा काय होणार आहे स्क्वेअर, आणि आयोटाचं पण काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी काय येईल पहा, ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस सॉरी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे काय ठिकाणी येणार आहे 1. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो या ठिकाणी. इथे जर पाहिलं तर मायनस वाय आयोटानी एक्सला मल्टिप्लाय केलं एक्स वाय आयोटा, आणि वाय आयोटानी जर मायनस वनला गेलं तर मायनस वाय आयोटा. इथे जर पाहिलं तर वाय आयोटानी एक्सला गेलं प्लस एक्स वाय आयोटा, आणि वाय आयोटानी वनला गेलं प्लस वाय आयोटा. इथे जर पाहिलं तर मायनस वाय स्क्वेअर आहे, आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन असल्यामुळे तो प्लस झाला, आणि खाली जर पाहिलं तर या ठिकाणी एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर एक्सपेन्शन काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 1 प्लस वायचा स्क्वेअर. ओके, हे काय केलं मी एक्सपेन्शन केलं. आता जर इथं पाहिलं तर काय पहा मायनस एक्स वाय आयोटा प्लस एक्स वाय आयोटा मायनस वाय आयोटा मायनस प्लस वाय आयोटा एकमेकाला काय झाले कॅन्सल झाले. म्हणजे वरती जर पाहिलं तर पॅटर्न काय मिळाले तुम्हाला पहा एक्स स्क्वेअर इथला प्लस वाय स्क्वेअर इथे कोण आलेला आहे मायनस वन, आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2xy प्लस काय 1. ओके, याचा आन्सर मिळाला. आता इथे जर पाहिलं तर याचा रिअल पार्ट शोधायचा आपल्याला, रिअल पार्ट आहे, आणि इथे जर पाहिलं तर आयोटा शिल्लकच नाही राहिलेला. ठीक आहे, काय हरकत नाही. आता याचा रिअल पार्ट याची व्हॅल्यू नक्की काय हे आपल्याला काय करायची शोधायची. आता त्यांनी काय सांगितलंय देताना एक घेऊन इन्फॉर्मेशन दिली, मोड ऑफ झेड इज इक्वल टू 1 आहे. मोड ऑफ झेड म्हणजेच काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे जर मी याचा स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू किती येणार आहे 1 येणार. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची जर व्हॅल्यू 1 असेल तर इथे पहा व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार आहे. आता अजून एक सिंपल मेथड या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 याची व्हॅल्यू तिथे पुट करण्यापेक्षा समजा मी या ठिकाणी काय केलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ह्या वनला जर मी इकडे आणलं तर व्हॅल्यू काय राहणार आहे 0. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 याची व्हॅल्यू किती आलेली आहे 0. जर न्यूमॅरेटर मध्ये मी 0 लिहित असेल इज इक्वल टू न्यूमॅरेटर मध्ये 0 असेल काही नंबर असला तर आन्सर काय मिळणार आहे 0. या पद्धतीने माझा पर्याय क्रमांक काय असणार आहे 1 असणार. आले लक्षात? तर या पॅटर्ननी मला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. फक्त प्रोसेस थोडीशी लांब आहे पण मात्र पॅटर्न मात्र आधीचाच आहे. या पद्धतीने आपण खूप सारे प्रश्न काय केलेले या ठिकाणी सॉल्व्ह केले. ओके, ठीक आहे. तर पहा एक ग्रेटर आहे 0 पेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतो. आणि झेडची व्हॅल्यू म्हणजे कॉम्प्लेक्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं मॅग्निट्यूड आता पहा एक वर्ड तुम्ही नवीन पाहताय मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय मोड ऑफ झेड. मॅग्निट्यूड म्हणजे काय मोड ऑफ झेड हे लक्षात ठेवा. मॅग्निट्यूड आणि मोड ऑफ झेडचं मिनिंग एकच होतं. याचा अर्थ काय होतो अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी आता इज इक्वल टू 1 होतं. ठीक आहे, तर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे असं का होतं कारण झेड तुम्हाला काय दिलेलं आहे ए प्लस बी आयोटा. ओके, या पॅटर्ननी जर तुम्हाला कॉम्प्लेक्स दिला तर हा त्याचा मोड किंवा त्याचं मॅग्निट्यूड होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिलेली आणि ती किती या ठिकाणी अंडर रूट 2 अपॉन किती दिलेली 5. म्हणजे थोडक्यात काय आता मला हा काय करायचा आहे याच्यापासून एक कॉम्प्लेक्स तयार करायचा आहे ज्या कॉम्प्लेक्स या फॉर्मॅटमध्ये टाकून मला हे उत्तर आणायचं. ओके, आणि मला त्याचं काय सांगितलंय कॉन्जुगेट इज इक्वल टू त्या कॉन्जुगेट कोणाला इक्वल होईल हे मला पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. आता म्हणजे थोडक्यात मला काय तयार करायचं आहे याच्यापासून एक कॉम्प्लेक्स तयार करायचा. जर मला याच्यापासून एक कॉम्प्लेक्स तयार करायचा असेल तर मी सुरुवातीला तो नंबर लिहून घेईल. कोण येतो तर 1 प्लस आयोटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन ए मायनस आयोटा. ओके, इज इक्वल टू आता इथे पहा याच्या पुढची स्टेप मी खाली लिहितो.
इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 आयोटा होणार आहे या ठिकाणी, आणि प्लस इथे काय होणार आहे, आयोटाचं काय होणार आहे, स्क्वेअर अपॉन ए मायनस आयोटा. जर इथं पाहिलं तर या ठिकाणी काय झालं पहा, 1 आणि हा आयोटा स्क्वेअर काय झाला, एकमेकाला कॅन्सल झाला. का कॅन्सल होणार आहे, कारण 1 हा 1 आहे, प्लस 1 आहे, आणि आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. -1 आल्यामुळे -1 ला प्लस 1 काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे वरती कोण राहिलं, 2 आयोटा, आणि खाली काय राहिले, ए मायनस आयोटा. आता याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे मला. कशाने, याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, म्हणजे ए प्लस काय होणार आहे, आयोटा, आणि वरती पण काय होणार आहे, ए प्लस आयोटा. जर यांचं मी मल्टिप्लिकेशन केलं तर मला बेस मिळालेला आहे. मला बेस कोण आहे, या ठिकाणी एचा स्क्वेअर झाला, आयोटाचा शेजारी कोण आहे, 1, म्हणून +1. ओके, +1चा काय झाला, स्क्वेअर झाला. ए मायनस बी, ए प्लस बी, कॉम्प्लेक्समध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होतं. आता वरती जर पाहिलं तर काय होणार आहे, 2 आयोटा, आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, ए प्लस आयोटा. ओके, ठीक आहे. मग आता एनी 2a याला मल्टिप्लाय केलं, काय झालं, 2a आयोटा प्लस 2 आयोटा इंटू आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1, त्यामुळे या ठिकाणी जी व्हॅल्यू येणार आहे ती काय येणार आहे, -2 येणार आहे. ओके, आणि बेस जर पाहिला तर तो आला ए स्क्वेअर प्लस 1. ओके, आता या पार्टला मी एकच पार्टमध्ये कन्वर्ट करेल. -2 ला मी पुढे लिहून घेतलं अपॉन ए स्क्वेअर प्लस 1. ओके, डन. इथं काय येईल, प्लस या ठिकाणी, ओके, प्लस 2a आयोटा अपॉन ए स्क्वेअर प्लस 1. का, कारण मला एकच कॉम्प्लेक्स काय करायचा होता, तयार करायचा होता. आता जर तुम्ही पाहिलं तर मला ए आणि बीच्या व्हॅल्यू, दोघांच्या व्हॅल्यू काय झालेल्या आहेत, मिळालेल्या. जर मला दोघांच्याही व्हॅल्यू मिळाल्या, एची व्हॅल्यू मला माहिती आहे आता, आणि बीची पण व्हॅल्यू मला माहिती आहे, या दोन व्हॅल्यू फक्त मला काय करायच्या, मॅग्निट्यूड मध्ये पुट करायचे. ओके, आता त्यांनी सांगितले मला का मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती आहे, √2/5. म्हणजे याचा अर्थ मला आता ए म्हणजे कोण आहे, अंडररूटमध्ये पहा, अंडररूटमध्ये आता एचा स्क्वेअर. ओके, एचा स्क्वेअर करणार म्हणजे मी इथं काय करणार आहे, 2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचं काय करणार मी, स्क्वेअर. ओके, ठीक आहे. या ठिकाणी अंडररूट ए म्हणजे कोण आहे माझा, ए अपॉन सॉरी 2 अपॉन -2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 याचा काय होणार आहे, एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर. बी म्हणजे कोण आहे, 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 याचा काय होणार आहे, स्क्वेअर. आणि याची व्हॅल्यू मला दिलेली आहे त्यांनी, याची व्हॅल्यू काय दिलेली आहे मला त्यांनी, तर √2 अपॉन 2/5. किती आहे, 2/5. ओके, ठीक आहे, इज इक्वल टू. आता जर पाहिलं तर दोन्ही साईड अंडररूटमध्ये, त्यामुळे मी स्क्वेअर केले. स्क्वेअर केल्यामुळे काय झालं, दोघांचंही अंडररूट निघून जाईल. दोघांचंही अंडररूट निघून गेल्यानंतर पण इथे मात्र काय, स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर मी या ठिकाणी करेल, -2 चा स्क्वेअर काय होणार आहे, 4, आणि खाली बेस जर पाहिला तर ए स्क्वेअर प्लस 1 याचा काय होणार आहे, ब्रॅकेटचा काय होणार आहे, स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू प्लस इथे काय होणार आहे, 4a चा काय होणार आहे, स्क्वेअर. आपण खाली जर पाहिलं तर ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा काय होणार आहे, स्क्वेअर, इज इक्वल टू 2 अपॉन काय होणार आहे, 5. म्हणजे या ठिकाणी काय केलं, दोघांचाही 1 टाइम स्क्वेअर केला. 1 टाइम स्क्वेअर केल्यामुळे हे आहे जसेचे तसे बाहेर आले, आणि हे पण आहे तसेचे तसे बाहेर आले. फक्त इथे दोघांचा सेपरेटली स्क्वेअर असल्यामुळे मी सेपरेटली या ठिकाणी काय केलेलं आहे, स्क्वेअर केला. आता जर तुम्ही पाहिलं तर दोघांचा बेस सेम आहे, त्यामुळे आपण काय केलं, दोघांचा बेस एकच घेतला. काय, ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा काय होणार आहे, स्क्वेअर, आणि वरती जर पाहिलं तर काय होणार आहे, 4 प्लस 4a चा काय होणार आहे, स्क्वेअर, इज इक्वल टू 2 अपॉन काय होणार आहे, 5. मग आता ह्या दोघांमधून मी 4 ला कॉमन काढेल, आणि त्याला जर मी आतमध्ये पाठवलं, पहा 4 ला कॉमन काढला, 4 आलो, तो इकडे डिवाइडला गेला, म्हणजे वरती कोण राहिलेला आहे, 1 प्लस ए स्क्वेअर अपॉन खाली काय, खाली जर पाहिलं तुम्ही ए स्क्वेअर प्लस 1. ओके, ब्रॅकेटचा काय, स्क्वेअर आहे, इज इक्वल टू किती आले, 1 अपॉन हे 2 डिवाइडला आले, त्यामुळे खाली किती झाले, 10 झाले. आता तुम्ही म्हणाल 10 कसे झाले, तर 4 कॉमन काढला, 4 डिवाइडला गेला. आता 4 डिवाइडला आल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, 4 1 किती आले, 2 5 2 किती झाले, 10. ओके, आता जर तुम्ही इथं पुन्हा पाहिलं तर पहा नंबर काय तयार होईल, ए प्लस एचा 1 प्लस एचा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस 1. म्हणजे इथं सेम ब्रॅकेट आहे, म्हणजे एक ब्रॅकेट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर काय दिसते तुम्हाला, 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे एक निघून गेला, इथे किती आले, 10. देअरफॉर बाय इक्वॅलिटीनी ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू किती आले, 10. म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू हा इकडे गेला, म्हणजे इथे किती येणार आहे, 9. ओके, मायनस म्हणून गेला, म्हणून ए इज इक्वल टू किती आले, +-3. आता एच्या आपल्याकडे किती व्हॅल्यू आल्या, 2. पण ए त्यांनी काय सांगितलं, ग्रेटर दॅन 0. देअरफॉर एची व्हॅल्यू मला -3 घेता येणार नाहीये. म्हणजे एची व्हॅल्यू जी आता माझ्याकडे शिल्लक राहिलेली आहे ती किती राहिलेली आहे, 3 राहिलेली. म्हणजे ही व्हॅल्यू मी नक्की याच्यात पुट करणार का नक्की कशात पुट करणार. आता पहा, याला आपण जेव्हा सॉल्व्ह केलं तो या पॉईंट पर्यंत आला होता. ओके, का, कारण मी इथं काय केलं होतं, ब्रॅकेट सॉल्व्ह केलं होतं. ब्रॅकेट सॉल्व्ह करून झाल्यानंतर त्याच्यापासून मी एक कॉम्प्लेक्स बनवला होता. तो कॉम्प्लेक्स होता हा. ओके, हा होता माझा मेन कॉम्प्लेक्स. ओके, आणि मग आपण काय केलं होतं, त्याला सेपरेट करून त्याचं काय काढलं होतं, मॅग्निट्यूड काढलं होतं. म्हणजे मला जी एची व्हॅल्यू पुट करायची ती या इक्वेशन मध्ये पुट करायची. का पुट करायची लक्षात आलं, कारण माझा हा मेन कॉम्प्लेक्स आहे आणि याचे
आपण काय काढले होते ए आणि बी, आणि त्या ए आणि बी ला घेऊन आपण इथे काय केलं होतं, त्याला पुट केलं होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे माझा जो मेन कॉम्प्लेक्स होता तो हा कॉम्प्लेक्स आहे, हे लक्षात ठेवा. ओके, मग आता जर ए ची व्हॅल्यू मला इथे काय करायची, पुट करायची. व्हॅल्यू काय पहा, 3 जर मी पुट केलं, आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, आपण काय करूया, याला थोडंसं छोटं करू. ठीक, पहा आता व्हॅल्यू कोणती पुट करायची मला या ठिकाणी जर पाहिलं तर काय झाली बा, 2a आयोटा मायनस 2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2. ए ची व्हॅल्यू किती आहे आता तुम्हाला, किती आहे 3. ओके, इथं काय आयोटा मायनस 2 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे 3 चा काय होणार या ठिकाणी स्क्वेअर प्लस किती आहे 1. ओके, इज इक्वल टू 3 टू जा 6. ओके, आयोटा मायनस 2 अपॉन या ठिकाणी किती होणार आहे 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10. म्हणजेच या ठिकाणी 2 ला मी कॉमन काढेल, 2 जर कॉमन निघाला, ओके, तर आतमध्ये काय राहणार आहे 3 आयोटा मायनस 1 आपण खाली किती येणार आहे 10. मी जर इथं डिवाइड केलं तर इथे किती राहिले 5. म्हणजेच आता जर पाहिलं तर मायनस 1 अपॉन 5 मी डायरेक्ट लिहून घेतो, तर इथं कोण आहे 5 आहे, आणि मला कॉम्प्लेक्स लिहिताना वाटल्यास कंप्लीट करू आणि नंतर लिहूया म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. इथे जर पाहिलं तर काय 3 आयोटा मायनस 1 आपण काय आलेलं आहे 5. याला मला एक्स प्लस आयोटा वाय या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर मायनस 1 अपॉन 5 प्लस 3 आयोटा अपॉन 5. ओके, आता मला याचा जो हा मला काय कोण मिळाला, माझा कॉम्प्लेक्स मिळाला. आता या कॉम्प्लेक्सला मला कॉन्जुगेट विचारलाय, याचा जर मला कॉन्जुगेट विचारलाय तर मला साइन कोणाचं चेंज करायचंय. ओके, म्हणजे माझं जे फायनल आन्सर असणार आहे ते माझं फायनल आन्सर जे आहे तर ते आन्सर काय कॉन्जुगेट इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 5 मायनस 3 आयोटा आपण काय येणार आहे 5, आणि हे माझं काय फायनल आन्सर आहे. म्हणजेच मायनस 1 अपॉन 5 मायनस 3 आयोटा अपॉन 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता आहे डी. तर या पॅटर्ननी मला काय करायचं होतं, हा क्वेश्चन काय करायचं होतं या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, आले लक्षात. तर या ठिकाणी आपले 2024चे सीईटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. जर तुम्ही पाहिलं तर क्वेश्चन सिंपल आहेत, फक्त लेंदी प्रोसेस आहे आणि कॉम्प्लेक्स नंबर हा त्या पद्धतीने आहे, थोडंसं सॉल्विंग करायचं. पण जर तुम्ही 24चे 25चे आणि 23चे जर क्वेश्चन पाहिले तर सेम पॅटर्ननी तुम्हाला आलेली ते पाहायला भेटतील. सो झालेल्या सर्व प्रश्नांची एकदा प्रॅक्टिस करा, न पाहता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, आणि जर काही अडलं तर नक्की तुम्ही सोल्युशन काय करू शकता पाहू शकता, नाही समजलं तर. आणि फक्त स्वतःच्या मनाने ट्राय करा, आणि जे जे तुम्ही ज्या पॉईंटमध्ये ज्या प्रश्नामध्ये नवीन शिकत जाल ते काय करत चला, पॉईंट आउट करत चला, नोट डाऊन करत चला. ओके, बाय बाय.